जरांगे पाटलांचा राजहट्ट किंवा बाळहट्ट सरकारने पुरवू नये, कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता, असा सवाल आज ओबीसी समाज संघटनेचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव यांनी केला। ओबीसी समाज संघटनेचा डोंबिवलीजवळील पिंपळेश्वर मंदिरात मेळावा होता। या मेळाव्यात मराठ्यांना ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला। तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिलाय। दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येतोय। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमधील ओबीसी समाज देखील एकवटलाय। ओबीसी कडून विरोध होणं एकदम स्वाभाविक आहे, कारण या राज्यामध्ये यापूर्वी मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालं नव्हतं। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना नाकारलेलं होतं आणि असं असताना तुमच्या आता अचानक कुणबी दाखले कसे मिळू लागले, हा आमचा प्रश्न आहे। त्यामुळे त्यांना दाखलं देणं हे योग्य नाही आहे, हा संविधानिक मार्ग नाही आहे। त्यामुळे त्यांनी ते करूच नये अशा पदाशी मी ठाम आहे। आणि या ठिकाणी मनोज जरांगे जर म्हणत असतील की आम्ही संविधानिक मार्गाने हा सगळा लढा लढतोय, तर या ठिकाणी एका आमदाराचं 2 आमदारांची घरं पेटवली गेली, हॉटेल पेटवले गेले, घरं पेटवली गेली, रस्त्यामध्ये ओबीसीचे फलक फाडले गेले, हा संविधानिक मार्ग असू शकत नाही। आणि कळस म्हणजे आमच्या ठाणे जिल्ह्यातले सन्माननीय आमदार किसन कतोरे साहेब, त्यांच्या गाडीला देखील त्यांनी फोडण्याची भाषा केली, त्यांनी देखील या ठिकाणी अतिप्रसंग करण्याचा प्रसंग केला। सोलापुरात आमचे दुसरे आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब गेले होते, तिथे देखील त्यांना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावं लागलं। ही स्थिती असताना हे की संविधानिक मार्गाने काम करतायत का, तर ते नक्कीच नाही, संविधानिक मार्गाने ते करत नाही आहेत असं आमचं ठाम मत आहे। म्हणून त्यांना या प्रकारे आरक्षण मागण्याचा काही एक अधिकार नाही। आणि त्यांनी जे सगळं या ठिकाणी दाखले मिळवायचं काम केलेलं आहे, तो जो मार्ग आहे तोही चुकीचा मार्ग आहे। मोडी भाषा, त्याच्यानंतर निजामकालीन भाषा, या सगळ्या भूलथापा आहेत। अशा दाखल्यांना आम्ही देखील आवाहन करणार आहोत। जरांगे पाटील यांनी असं म्हटलं आहे की आम्ही कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला सेपरेट आरक्षण मिळावं अशी शासनाकडे मागणी केली। पण मागणी डावलून आता शासन तर म्हणते ना का तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ। मनोज जरांगेंना शासन म्हणालं की तुम्हाला आरक्षण देऊ, ओबीसीतून देऊ, ऐकलं ना आपण टी व्हीला। आणि एका बाजूला रवींद्र डोंगेला म्हणते की आम्ही ओबीसीला हात लावणार नाही। म्हणजे सरकारचं हे दुटप्पी धोरण आहे। सरकारला एकंदरीत ओबीसी समाजाला कुठेतरी फार मोठं पराकोटीचं मोठं नुकसान पोचवायचं आहे, हेच सिद्ध होतं आहे। आयोगाने असं सांगितलेलं आहे की मराठ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना ते सिद्ध करावं लागणार आहे, तेव्हा त्यांना आरक्षण देता येईल। त्यांनी आडपडदा शासन काय तरतूद करेल, काय वाटतंय आपल्याला? शासन काही करू शकत नाही। अनेक ठिकाणी त्या ठिकाणी हे सगळं मोडकळीस आलेलं आहे त्यांचं। फक्त त्यांना आता कुठेतरी ते रेटून घ्यायचं आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षणात आहे त्याच्यातच घुसखोरी करायची असं चालू आहे। जर ही घुसखोरी आम्ही सहन करणार नाही झालं तर काय आपली भूमिका काय असणार आहे सगळ्या कुणबींची? किंवा काय नाही झालं तर हे आरक्षणाच्या बाबतीमध्ये नेहमीच आता छगन भुजबळ देखील आरोप होतात। Yes. ओबीसी नेत्यांवर देखील आरोप हो, आज काल परवा छगन भुजबळ साहेबांच्यावर आरोप व्हावे लागले। त्यांनी हॉटेलं जाळली, घरं जाळली, तेव्हा काही आग लागली नव्हती। पण जेव्हा भुजबळ साहेब व्यासपीठावर बोलायला लागल्यानंतर यांना आग लागली आणि मग हे जाती तेढ निर्माण करतात। आणि मग हे जे झालं, ही घरं जाळणं, हॉटेलं जाळणं, हे काय, ही जातीय तेढ निर्माण करतायत, हे स्वतःच करतायत। आमचा ओबीसीचा नेता कुठल्याही प्रकारचं संविधान सोडून काम करणार नाही, संविधानिक मार्गानेच काम करेल आणि संविधानिक मार्गाने ह्या मराठ्यांच्या जी प्रवृत्ती सुरू आहे तिला हाणून पाडेल। नाव काय तुमचं? मी विश्वनाथ जाधव। नमस्कार, मी ॲडव्होकेट भारद्वाज चौधरी। मुळात ठाणे जिल्हा हा ओबीसींचाच जिल्हा हे आपलं म्हणणं बरोबर आहे। जरांगे पाटील ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांचा प्रवास होतो आहे, तो प्रवास ओबीसींना साथीला घेऊन ओबीसींशी धोका केल्यासारखा प्रवास त्यांनी केला आहे आणि तो धोका आम्ही सहन करणार नाही। आमच्या साथीने तुम्ही आंदोलनं सुरू केली, त्याला आम्ही साथ दिली, आता तुम्ही आमच्या ताटातलं खाऊ पाहताय। तेही एक वेळेला आम्ही विचार केला असता, पण तुम्ही माझ्या भूमिपुत्र नेत्यांना गावबंदी करताय, ओबीसी नेत्यांना गावबंदीचे फलक लावताय। छगन भुजबळ साहेबांनी जे आवाहन केलं की त्या गावचा सातबारा त्या तुमच्या बापाचा नाही आहे,
हे लक्षात घ्या, ही संविधानाने चाललेला देश आहे. संविधानिक मार्गाने तुम्ही चालत होता तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर होतो. पण ज्या ज्या वेळेला तुम्ही आमच्या शेपटीवर पाय देणार असाल तर निश्चित आमचा फणा हा उगारलेला असेल आणि आम्ही सहन करणार नाही. आमच्या कुठल्याही नेतृत्वाबद्दल तुम्ही कुठल्याही आक्षेपार्ह गोष्टी बोलणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. जरांगे पाटलांना तुमचा विरोध आहे? मुळात जरांगे पाटलांना विरोध बोलण्यापेक्षा त्यांनी ज्या पद्धतीने ते आंदोलन करतायत त्या आंदोलनाला आमचा विरोध आहे. जरांगे पाटील ही एक व्यक्ती आहे, पण त्यांच्या पाठीमागे असलेली मानसिकता, त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. तुम्ही आमच्या ओबीसी समाजाशी धोका करताय. या देशामध्ये 62% ओबीसी समाज आहे. या ओबीसी समाजाबद्दल तुम्ही प्रतारणा करताय आणि आज आमच्या हिश्श्यातील तुम्ही मागायला लागले. मुळात आमच्याकडे 19% आहे. त्या 19%मध्ये पण तुम्ही आतमध्ये येऊ पाहताय. जर तुम्ही संविधानिक मार्गाने हे आंदोलन केलं असतं, राज्यघटनेमध्ये बदल करायला लावले असते आणि आरक्षणाचा कोटा जर वाढवून घेणार असता तर आम्ही तुमच्या साथीला होतो. पण तुम्ही ते न करता सरळ सरळ आम्हाला जे मिळालं आहे त्याच्यातला हिस्सा मागायला लागला आहे. त्याला आमचा विरोध इथंही असेल, रस्त्यावर असेल आणि उद्या न्यायालयामध्ये सुद्धा असेल. हे आम्ही तुम्हाला ठासून सांगतो. अर्थातच माझं नाव जयप्रकाश पवार आहे. मी ओबीसी नेता महाराष्ट्र राज्य. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही ओबीसी कार्यकर्ते आणि ओबीसी नेते नेहमी कायद्यानुसार संविधानानुसारच आम्ही चालणार आहोत आणि माननीय उच्च न्यायालयानं 4 वेळेस या जे मराठा कम्युनिटी आहे त्यांची जी मागणी होती रिझर्वेशनची ती फेटाळलेली आहे. आम्ही यापुढचे जेवढे पाऊल आहेत ते सनदशीर मार्गाने कायद्यानुसार संविधानानुसारच पाऊल आम्ही उचलणार आहोत आणि या प्रकारची अरेरावी आणि या प्रकारची चुकीची भाषा वापरून जर हे लोक या प्रकारची अरेरावी करत असतील ओबीसी समाजावर तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही आहोत आणि याच्या विरोधात आम्ही त्यांना ज्या प्रकारे जरांगेनं उपोषण केलं त्याच प्रकारचं उपोषण माझे जे कार्यकर्ते भारत नचिते म्हणून शहापूरला 26 तारखेला आम्ही त्याची सुरुवात करत आहोत. हे महत्त्वाची बातमी आहे. माझी विनंती आहे आपल्या सगळ्या लोकांना की 26 तारखेला फार मोठं उपोषण होणार आहे शहापूरमध्ये. बाय. ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.